सन्माननीय विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय महाकारुणिक सम्यक संबुद्ध बहुजनांचे राजे राजे शिवछत्रपती स्त्री उद्धार क्रांतीवा आरक्षणाची मुहूर्तमेढ पहिल्यांदा इथं रोवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बोधिसत्व युगप्रवर्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजनातून प्रबोधन प्रबोधनातून परिवर्तन हा नवा प्रवाह सांगणारे साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा तंट्या भिल्ल मा सावित्री मा रमाई मा जिजाई फातिमा बी शेख या सर्व आदर्शांना अभिवादन करत मंचावरील कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक आणि आमचे बंधू आयुष्यमान आमदार इंद्रनीलजी नाईक साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान माधवरावजी वैद्य, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले आयुष्यमान सतीशदादा पेंदा माधवजी सरकोंडे साहेब, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पांडुरंग रब्बारे, ज्यांच्याकडे आल्यावर आमचा पाहुणचार चुकत नाही असा आमचा भाऊ आयुष्यमान महेश हंबर्डे, आयुष्यमान शिवाजीराव गवई सर आणि मंचावरील सर्व मान्यवर मंडळी बाबासाहेबांचा जयंती उत्सव चालू आहे आणि हा जयंती उत्सव चालू असताना तब्बल 4 एप्रिलपासून मी महाराष्ट्र आणि भारतभर फिरते. त्यात एक परदेश दौरा झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर आहे आणि एकीकडे बाबासाहेबांचा विचार सगळीकडे आपण झंझावाती पद्धतीने मांडतोय, तर दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकारण एका व्हायब्रंट मोडवर गेलेलं आहे. हे इतक्या व्हायब्रंट मोडवर गेलंय की सांगणारे सांगतायत की आम्ही फार बाबासाहेबांच्या जवळचे आहोत. सांगताना ते बाबासाहेबांच्या आपण किती जवळचे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतात, सिम्बलायझेशन करण्याचा प्रयत्न करतात चळवळीचं, आणि बाबासाहेबांशी जवळीक दाखवताना काही प्रतीकं जोजावण्याचा प्रयत्न केला जातो. ती प्रतीकं जोजावणं आपण बघितलेलं आहे. मग कधी आम्ही कसं लंडनचं घर घेतलं, आम्ही कशी 125 रुपयाची कॉईन काढली, आम्ही कसा इंदू मिलमध्ये आम्ही कुदळ मारली, असं काहीतरी त्यांची एक नौटंकी चालू असते सातत्यानं. आणि हे सगळं चालू असताना आपण जी सर्वसामान्य माणसं आहोत ती सैरभैर झालेली असतो. आईला खरं कुणाचं, ह्याचं खरं म्हणायचं का त्याचं खरं म्हणायचं, आपली अवस्था मोठी बिकट झालेली असते. या सगळ्यांमध्ये तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का, असा प्रश्न कधी पडलाय का की जो तो नेता उठतो आणि म्हणतो की बाबासाहेब ग्रेट होते, जे ते उठतात आणि म्हणतात की बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. हा पण त्याच्यात जरा एक अपवाद आहे बरं का. काही संगीत पिलावळ म्हणते एकट्या बाबासाहेबांनी कुठे लिहिलं, म्हणजे काही भाजपमध्ये काही असे मनोवादी किडे आहेत ते असं म्हणतात की एकट्या बाबासाहेबांनी कुठे लिहिलं संविधान लिहायला तर खूप लोक होती. ठीक आहे बाबा, खूप लोक होती. आता त्याच्यावर ते तर्क करायला माझ्याकडे वेळ नाहीये, कारण वेळ फार कमी आहे. परंतु एक प्रमाण नक्की सांगितलं पाहिजे. मी तसे खूप पुस्तकी तर्क देऊ शकते, पण सर्वसामान्य अगदी अडाण्यातल्या अडाणी माणसाला कळेल असा एकच तर्क बस झाला की बाबासाहेबांनी खरंच संविधान लिहिलं का, ही गोष्ट सगळ्या देशाने मान्य केली आहे का. तर त्याचा एकच तर्क खूप झाला. तो तर्क असा आहे की दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये, ज्याला अशोका हॉल असं सुद्धा म्हटलं जातं, या सेंट्रल हॉलमध्ये जिथे की देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान शपथ घेतात, त्या हॉलमध्ये एक मोठा फोटो मागे लावलेला आहे. या फोटोमध्ये एकटे बाबासाहेब संविधान देत आहेत आणि बाकीचे सगळे संविधान घेत आहेत. फार मोठे तर्क करण्याची गरज नाही, फार मोठे तर्क, एकटे बाबासाहेब संविधान देतात. आता हे भाजप किंवा भाजपाई त्यांना सपोर्टिव्ह असणाऱ्या लोकांना हे कळत नसेल का बरं, कळत नसेल का त्यांना. तर ते काय करतात माहितीये का, त्यांना असं वाटतं आपण धोत्रावरच इन करतोय. त्यांचा एक भ्रम आहे की आपण सगळे धोत्रावर इन करणारे आहोत किंवा आपल्या बगलत रेडिओ, ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. जरा पुढे जाऊया मंडळी. आता ही सगळी मंडळी अजून काय करतात बघा, की बाबासाहेब आमच्या किती जवळचे आहेत हे सांगताना मग त्यांची परत नौटंकी सुरू होते. मग कधी वाल्मिकी समाजाच्या सोबतचं जेवण, कधी कामगारांचे पाय धुण्याचा कार्यक्रम, आणि आपल्याला असं वाटतं अरे रे रे काय भारी माणूस आहे राव, किती भारी माणूस आहे, कसला प्रेमळ माणूस आहे, आपल्यासोबत जेवायला बसतोय, आपले पायच धुतोय, लयच भारी आहे. त्यांच्यासाठी एकच तर्क बरं का, की खरं जर त्यांना इथल्या दलित, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गाबद्दल जर इतकं प्रेम असेल तर आमचे पाय धुणे किंवा आमच्यासोबत जेवायला बसणे हे सगळे ट्रेंड जुने झाले. आता हे जुने झाले ट्रेंड. जर खरंच तुम्हाला प्रेम वाटतंय ना माननीय प्रधानमंत्रीजी,
खरंच प्रेम वाटत असेल तर इथला वाल्मिकी समाज किंवा इथला स्वच्छता कामगार जो आहे तो ज्या ड्रेनेजच्या पाईपमध्ये उतरून जे काम करतो ना त्या कामातनं त्याला एखाद दिवस सुट्टी देऊन त्याच्याऐवजी तुम्ही उतरता का बघा, मग जमतं. मग म्हणू आम्ही आता आली समानता आणि मग म्हणू आम्ही की तुम्हाला खरा कळलाय, खरीच तुम्हाला इक्वॅलिटीची भाषा कळत आहे. मंडळी हे सगळं का सांगतेय कारण बाबासाहेबांचं नाव घेणारी माणसं फार जोरजोरात उठताना बसताना खाताना पिताना झोपताना चालताना जगताना मरताना पुरताना जाळताना सारखा त्याचा जयघोष करत राहतात. कुणी म्हणतंय बाबासाहेब म्हणजे जागतिक विद्वान माणूस, कुणी म्हणतंय कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं नाव कोरलंय, कुणी काही सांगत राहतंय. पण या सगळ्या चर्चा करताना एक प्रश्न तुमच्या डोक्यात येतो का? एक प्रश्न जो या विद्वत सभेमधल्या सगळ्या सन्माननीय पाहुण्यांच्याही डोक्यात मला टाकायचा आहे की जर एवढे बाबासाहेब ग्रेट होते, एवढं मोठं योगदान होतं, तर स्वतंत्र भारतानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून बाबासाहेब का निवडले गेले नाही? बहुत सोचने वाली बात आहे की जर ते इतके ग्रेट असतील तर ते का निवडले गेले नाही बरं? आणि मग आम्हाला प्रश्न की अरे यार खरंच आपण असा विचार तरी केलाच नाही. मग त्याची कारणं सापडतात. त्याची उत्तरं काय सापडतात माहितीये का? त्या काळातली जी काँग्रेस होती तो पक्ष नव्हता. त्या काळातली काँग्रेस ही स्वातंत्र्य प्राप्तीची एक संघटना होती आणि या संघटनेत सगळेच होते. आत्ताचे जे भाजपाई जे सगळे बाहेर पडलेले आहेत ते पण तिथेच होते. मग ते मदन मोहन मालवीय असतील किंवा ते मुखर्जी असतील किंवा ते जनसंघाचे स्थापक असतील किंवा अटलजी असतील, सगळेच्या सगळे तिथे होते. या सगळ्यांनी प्रपोगेट काय केलं बघा. प्रपोगेशन कसं आहे आपल्याला कळलंच नाही, ते प्रपोगेशन काय येते. यांनी प्रपोगेट करताना काय केलं, बाबासाहेबांवर टीका केली नाही. यांनी फार फार मायन्यूटली विचार करण्यासाठी गोष्ट आहे. यांनी बाबासाहेबांवर टीका केली नाही, बाबासाहेबांना कुठेही क्रिटिसाइज करण्याचाही प्रयत्न केला नाही, पण बेमालूमपणे साईड ट्रॅक केलं. ते बेमालूम साईड ट्रॅक करणं काय होतं, ते अटलजींपासून ते श्यामाप्रसाद मुखर्जींपासून ते आत्ताच्या मोहन भागवत मोदींपर्यंत जाणवतं. ते काय आहे, ते साईड ट्रॅक करणं काय आहे, तर त्यांची भाषा कशी असते बघा. बाबा साहब दलितों के मसीहा थे, बाबा साहब ने यहाँ के दलितों के लिए बहुत काम किया. भाई और बहनों, मैं जब भी बाबा साहब के बारे में सोचता हूँ आंख भर आती है, आंख भर आती है. तुझे बरे डोळे भरून येतात दादा. इतकं कसं तुझ्या डोळ्यात प्रेम आहे काही कळतच नाही आम्हाला. जरा काय झालं की आग भर आती. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाबासाहेब दलितों के मसीहा थे, बाबासाहेब दलितों के भगवान थे आणि बाबासाहेब दलितांचे कैवारी, दलितांचा राजा, दलितांचा उद्धारक, दलितांचा देव. तुम्ही म्हणाल ह्याच्यात काही चूक आहे? हीच तर पॉलिसी आहे. हीच तर पॉलिसी आहे की दलितांचे देव, दलितांचे उद्धारक, दलितांचा राजा, दलितांचे कैवारी, दलितांचे मसीहा असं म्हणताना बाबासाहेब भारतवर्षाचे उद्धारक ही ब्रॉड संकल्पना झाकली जाते. हे सगळ्यात वाईट आहे. ही ब्रॉड संकल्पना झाकली जाते आणि ते हे मान्य करत नाहीत की बाबासाहेब हे राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आहे. त्याचा परिणाम असा झाला की सरदार पटेल राष्ट्रीय नेते, सगळे राष्ट्रीय नेते, टिळक राष्ट्रीय नेते, मुखर्जी राष्ट्रीय नेते, सगळे राष्ट्रीय नेते आणि बाबासाहेब दलितांचे नेते. म्हणजे बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एका जातीत कुपीबंद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नाला आमच्यातल्या काही बेन्यांनी खतपाणी घातले. बेने शब्द कळत असेल तुम्हाला? कळत असेल. आपला ऊसतोड कामगारांचा बऱ्यापैकी जिल्हा आहे, त्यामुळे बेने शब्द कळत असेल. ज्वारी पाहिजे असेल, ज्वारी एकदा लावली, ज्वारीची कणसं काढली, पुन्हा ज्वारी पाहिजे असेल पुन्हा पेरावी लागते. सोयाबीन पाहिजे, सोयाबीन एकदा वेचलं, एकदा रास केली, पुन्हा सोयाबीन पाहिजे, पुन्हा पेरावं लागेल. ऊसाचं तसं नसतं. ऊस एकदा लावला, खुडला, परत उगवून येतो, खुडला, परत उगवून येतो, कारण ऊसाचं बेनं असतं. पण ऊसाचं बेनं काढायचं असेल तर नुसतं खुडून जमत नाही, त्याला जाळावं लागतं. आपल्यात काही बेने आहेत, त्या बेण्यांच्या अंगातल्या चाली काही जात नाही. हे बेने काय क्वालिटीचे आहेत बघा. ह्यांनी गाणी लिहिली, इथे कवी महाशय आहेत बरेचसे. गाणी काय लिहिली त्यांनी, दलितांचा राजा भीमराव माझा. आपण कधी त्याला आक्षेपच घेतला नाही,
कसा दलितांचा राजा असू शकतो? अरे या देशातला एखादा ब्राह्मण माणूस जेव्हा नोकरी मागताना सीनियरला म्हणत असेल की साहेब माझं प्रमोशन दिस अँड दिस या नियमानुसार माझं प्रमोशन होऊ शकतं साहेब, तेव्हा त्याचा बिंदू नामावलीचा किंवा प्रमोशनाचा जो नियम आहे तो नियम जातीच्या परिघाच्या पलीकडे जाऊन ठरवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. ते दलितांचे राजे कसे असतात? जेव्हा इथली कुठल्याही जात समाजातली एखादी माय माऊली म्हणते की साहेब नाव आय एम प्रेग्नेंट अँड आय वॉन्ट प्रेग्नन्सी लिव्ह, मला मेटर्निटी लिव्ह हवी आहे, ती मेटर्निटी लिव्ह कुठलंही कार्यालय असं म्हणत नाही की बाई ग तू अमुक एका जातीची आहेस आणि संविधान अमुक एका जातीच्या राजाने लिहिलेलं आहे. हे संविधान जर सगळ्या देशातल्या प्रत्येक 18 पगड इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, गिसाडी, कैकाडी, पारधी, वडारी, गोरमाटी हे सगळ्यांच्यासाठी लिहिलेलं असेल तर संविधान तो उद्धारक आपल्या सगळ्यांचा आहे ना. काय जण म्हणतील काय करीचं बापू कुंडी काही बोली द्यायचं काय करीचं. मला सगळ्या भाषा येतात बरं का. हा मी पण भटक्यातली आहे आणि आपण सगळे 3 दगडाच्या चुलीचे भाऊ आहोत. भटक्यातले जेव्हा अंबाबाईचा जो ग म्हणायची ना, जो म्हणजे जोशी, ग म्हणजे गोंधळी, वा म्हणजे वासुदेव, जोशी गोंधळी वासुदेव, आपण सगळे भटके आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये तुमच्या जात पंचायत आहे, माझ्यात जात पंचायत आहे. आपण कोर्टात आपलं भांडण जात नाही, आपलं भांडण जात पंचायतीत मिटतं. आपल्या भांडणामध्ये आपल्यात अजूनही कुटुंब प्रमुख घरातली स्त्री असते. अजूनही आपल्या घरात कितीही मोठ्या बिल्डिंगी झाल्या, किती मोठं कार्पेट आलं तरी लग्न जमवताना 5 ठिगळाच्या गोधडीवरच आपण सुपारी फोडतो, तिथंच आपलं लग्न जुळवतो, है की नाही. म्हणजे तुमची माझी प्रथा परंपरा हे काही मी भटक्याच लेकरू आहे. मंडळी, बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना बेन्यांनी अजून लिहिलं राजा 9 कोटीचा राजा. बाबासाहेब पंतप्रधान का झाले नाही याची कारण आहेत की राजा 9 कोटीचा राजा. अरे बाबासाहेब या देशाचं संविधान लिहित असताना या देशाची लोकसंख्या जर 65 कोटीची होती तर 9 कोटीचा ही संकल्पना कुणी आणली? ही बदमाशी कोणी केली की बाबासाहेबांना जाणीवपूर्वक एका पर्टिक्युलर कास्ट अँड कम्युनिटी पुरतं लिमिटेड करण्याचा प्रयत्न ज्या बदमाशांनी केला, मुळात ते बदमाश इथल्या जात व्यवस्थेचे खरे ठेकेदार होते. इथली जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थाची ठेकेदारी ज्यांनी घेतली होती तीच ठेकेदारी आजही चालत आली आणि आपल्या लक्षात येत नाहीये. अजूनही ते तितकेच पक्की मांड ठोकून आहेत आणि आपल्या लक्षात येत नाहीये. मधल्या काळामध्ये 10-12 वर्ष मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बिरसा ब्रिगेड किंवा अनेक अशा परिवर्तनवादी चळवळी, ज्या चळवळींनी या सगळ्या बहुजन समाजाला इथल्या ब्राह्मणवादापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. पण अडचण काय झाली माहितीये का? आपण मुक्त झालोच नाही, उलट बहुजन पोरांना त्यांनी ब्राह्मणी गणवेश घालण्यामध्ये ते जास्त सरस ठरले आणि इथली सगळी बहुजन पोरं ही जास्तीत जास्त त्यांच्या कच्छपी लागलेली दिसायला लागली. ती जास्तीत जास्त कच्छपी लागलेली आहेत म्हणून तर एखादा माणूस सर्रासपणे भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करतो, ज्या राज्यघटनेत अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 इफ एव्हरीवन हॅज अ राईट, जर प्रत्येकाला घटनेच्या प्रकरण 3 कलम 21 नुसार अधिकार सांगितलेला आहे की तुम्हाला तुमच्या जातीनुसार, धर्मानुसार तुमच्या उपास्य आराध्य जे काही श्रद्धास्थान आहे त्याची पूजा प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. तुम्ही हिंदू असाल तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा प्रार्थना करा, काय जे तुम्हाला करायचे असेल. वक्रतुंडम महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व साधिके. किंवा तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणायचे तसं म्हणा बाबा. त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वं साक्षात आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुजावशिष्यम अवपुरस्तात अवपश्चिमातात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्धवातात अव सर्वधराती मां पाहि पाहि समंतात. मी असं लय म्हणू शकते पण त्याच्यावर पडायचं नाही. ह्याला काही लय लागते असं काही भाग नाहीये. तो साधा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. त्याला ती करण्याचा अधिकार आहे. हिंदू असतील त्यांना त्यांच्या प्रथा परंपरा पाळण्याचा अधिकार आहे. मुस्लिम असतील त्यांनी त्यांच्या प्रथा परंपरा पाळाव्यात. कलम 19 नुसार बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलहम्दु रब्बिल रहमानिर रहीम लिला लिला लिल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह ही आयत त्याला म्हणण्याचा अधिकार आहे. ख्रिश्चन असेल हे प्रभू येशू हे आकाशातल्या बापा तू आमचा तारणहार आहे, त्यांना प्रार्थना करायचा अधिकार आहे. बौद्ध असतील बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि त्याला म्हणण्याचा तो अधिकार आहे. कलम 19 ने प्रत्येकाला हा अधिकार दिला.
कलम 19 प्रत्येकाला घटनेनुसार आपले आराध्य उपास्य आपली श्रद्धास्थान जपण्याचा अधिकार दिला. देन हु इज राज ठाकरे? कोण तुम्ही? अरे या देशात दिल्लीच्या सेंट्रल हॉल मध्ये ज्या माणसाचा फोटो लावलाय, ज्याला इच्छा असो की नसो, या देशाचा पंतप्रधान कुणीही असो, या देशामध्ये सध्या कितीही खाकी चड्डीचं राज्य असो आणि तुमची इच्छा असो की नसो, तरी सुद्धा दर 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तुम्हाला अगदी ऐटिक त्या तिरंग्यावर स्थानापन्न झालेल्या आणि दिमाखात मिरवणाऱ्या अशोक चक्राला सॅल्यूट ठोकावाच लागतो. तुमची मजबुरी आहे. तो नियम ज्याने सांगून दिलेला आहे त्या नियमानुसार जर प्रत्येकाला आपल्या जात आणि धर्मानुसार आपली श्रद्धा आणि उपास्य करण्याचा अधिकार आहे, तर तुम्ही कोण लुडबुड करणारे? वाय आर यू ट्राइंग टू डिवाइड दिस कम्युनिटी? जी लोक वर्षानुवर्षे एकत्रित राहत आहेत त्यांना डिवाइड करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? का डिवाइड केलं जातं या लोकांना? तर मग असं कळतं की ते डिवाइड करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की तुमचा मेंदू कमजोर आहे. ते डिवाइड करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही मॅनिप्युलेट होऊ शकता. तुम्हाला मॅनिप्युलेट करणं फार सोपं आहे. तुम्हाला मॅनिप्युलेट करण्यासाठी फार मोठी गोष्ट नाही लागत. तुम्हाला थोडंसं इमोशनल केलं की तुम्ही मॅनिप्युलेट होता आणि आपण प्रश्न विचारत नाही, आपण हिप्नॉइट होतो. आणि मग अरे काय गर्दी होती, बघितलंस का? काय सभेला गर्दी होती. अरे दादा, सभेला जमणारी गर्दी आणि मिळणारी मतं याचा ताळमेळ नसतो. काय बोलताय तुम्ही? कुठं गर्दीचा विषय काढताय? म्हणजे मी साधा माणूस आहे बरं का, पण मला असं सातत्याने वाटतं की राज ठाकरेंच्या सभेला जमणारी गर्दी म्हणजे सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. प्रचंड गर्दी असते, पण उपयोग काय आहे त्याचा? मंडळी, हे विचार करण्यासारखं आहे की डिवाइड अँड रूल पॉलिसी ही आजची नाही, तेव्हापासून आहे की ज्यांनी 9 कोटीचा राजा म्हणून जाणीवपूर्वक डिवाइड केला, एक भाग आयसोलेट केला, त्याच लोकांनी अजून एक गोष्ट केली की या देशातला इतिहास लिहिताना चुकीचा लिहिला. काय इतिहास लिहिला होता? इतिहास लिहिताना त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 2 असे प्रवाह होते महत्वाचे, जे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी कार्यरत होते. त्यात एक प्रवाह होता जो स्वातंत्र्य कसे मिळावे यासाठीची आयडिओलॉजिकल मांडणी करत होता. मग ते सगळे आले, त्याच्यात टिळक आले, गोखले आले, कर्वे आले, जे काही असतील ते, की जे स्वातंत्र्य मिळवण्याची आयडिओलॉजिकली जे एक विचारधारा मांडत होते. आणि एक दुसरा होता की असं करताना जे प्रत्यक्ष क्रांतिकारी कारवाया करत होते. सुखदेव असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, चापेकर, सगळे लोक आले जे क्रांतिकारी कारवाया करत होते. इतिहास या दोघांचाच लिहिला गेला. इतिहासात तिसरा घटक आला नाही. एक तिसरा घटक इतिहासामध्ये होता की जे क्रांतिकारी कारवाया करणारे लोक आहेत यांना सपोर्टिव्ह असणारी एक विंग काम करत होती. ती विंग होती भटक्या विमुक्तांची विंग. ज्या भटक्या विमुक्तांच्या विंगच्या साठी इथलं ब्रिटिश सरकारही हैराण झालं होतं. 1861ला या देशामध्ये पहिल्यांदा कायदा आला, तो इंडियन पिनल कोड IPC, की इथे प्रत्येक संस्थानाचा वेगळा कायदा नसेल तर सगळ्या भारताचा मिळून एकच कायदा असेल, तो IPC असेल. हे 1861ला स्पष्ट झाले. तर 1871ला दुसरा कायदा आला, तो क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट आला. इथला गुन्हेगार जमाती कायदा आला. कशासाठी गुन्हेगार जमाती कायदा होता? हा गुन्हेगार जमाती कायदा जे भटके विमुक्त होते, जे ब्रिटिशांचा खजिना लुटून स्वातंत्र्य प्राप्तीच्या चळवळीसाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना रसद पुरवायचं काम करत होते, ते ब्रिटिशांच्या हाती लागत नव्हते. मग ब्रिटिशांनी कायदा काढला, क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट. कायदा असा होता की समजा तुम्ही ज्या ठिकाणी तो भटका राहतोय त्याने सकाळी आणि संध्याकाळी नजीकच्या पोलीस चौकीला जाऊन हजेरी दिली पाहिजे. असं का करायचं? मग याचं कारण असं होतं की त्या काळात वेगवान वाहनं नव्हती, वेगवान ट्रान्सपोर्टेशनची साधनं नव्हती. मग समजा मुंबईत जर एखादी ट्रेन लुटली असेल आणि एखादा माणूस पुसदमध्ये एखादा भटका आहे आणि सकाळी हजेरी दिली आणि संध्याकाळी तो हजेरीला नाहीये, याचा अर्थ तो मुंबईच्या त्या दरोड्यात आहे असं समजलं जायचं. जर त्याने 2 वेळा हजेरी दिली असेल तर त्याचा त्या दरोड्याशी संबंध नाही, अशी ती ट्रॅक करण्याची पद्धत होती. ही ट्रॅक करण्याची पद्धत ज्या लोकांसाठी होती, ती लोक कोण होती? त्या लोकांनी दरोडे का टाकले? तर त्या लोकांनी पोटासाठी दरोडे नाही टाकले.
ती लोक आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी नाही तर या भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी क्रांतिकारकांना रसद पुरवण्याचं काम करत होते. नेमका त्यांचाच इतिहास इथल्या पटेल, पांडे, जोशी, कर्वे, लेले, बर्वे, आपटे या लोकांनी हा इतिहास नाही लिहिला. आणि ती जी लोक क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट खाली गुन्हेगार बनवली गेली 1952 पर्यंत ती तशीच होती. त्यांना हजेरी द्यावी लागायची. मग सगळी माणसं एकत्रित आली. नाईक साहेबांना बोलली सगळेजण बोलले की कसं करायचं, आम्ही या स्वातंत्र्यासाठी लढलोय हो, आमचं काहीतरी ठरवा, काहीतरी सांगा. नेहरू साहेब त्या काळात नेहरूजींकडे या सगळ्यांचं डेलिगेशन गेलं आणि ह्या सगळ्याला नाईक साहेबांचा फार मोठा इतिहास आहे. आणि मग हे सगळे लोक गेले आणि बघा आमची अशी अडचण आहे की आम्ही स्वातंत्र्यासाठी लढलो पण आमची कुठे खिचगंतीत नोंद नाही आणि आम्हाला अजूनही गुन्हेगार जमातीसारखं वागवलं जातंय, काय करायचं. आणि तेव्हा नेहरूंनी एक कायदा पास केला आणि सांगितलं की हा आजपासून क्रिमिनल ट्राईब्स रद्द होत आहे, आजपासून ही हजेरी देण्याची प्रथा रद्द केली जाते. त्यालाच इतिहासात सेटलमेंटच्या तारा तोडणे अशी एक नवी कॉन्सेप्ट आली. सेटलमेंटच्या तारा तोडणे भटक्या विमुक्तांसाठी हा मोठा क्रांतिकारक निर्णय होता. तो पहिला निर्णय होता. भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात सामावून घेताना भटक्या विमुक्तांना एकतर आमचं शिक्षण नाहीये, आमच्या बेसिक आयडेंटिफिकेशनचे खूप प्रॉब्लेम आहेत. गावखेड्यांमधले बेसिक आयडेंटिफिकेशन की कित्येक भटक्यांकडे स्वतःचं राशन कार्ड नाहीये किंवा वोटिंग कार्ड नाहीये, कित्येकांची अडचणी आहेत. ह्या एक गोष्टी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं होतं आणि ती चळवळ उभी राहिली. पण अजून एक गोष्ट की डिवाइड अँड रूल पॉलिसी करणाऱ्या लोकांनी काय केले बघा की बाबासाहेबांना आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही कोण आहोत, आम्ही स्टेटला एनटी आहोत आणि सेंटरला ओबीसी आहोत. ओबीसी समाजाला बाबासाहेबांपासून तोडण्याचा कट्टुकट प्रयत्न इथं केला गेला मंडलला कमंडलूचा विरोध करत. की जेव्हा इथे मंडलची चळवळ चालवली जात होती तेव्हाच लालकृष्ण अडवाणी कमंडलू घेऊन रथयात्रा काढत होते. हा प्रयत्न होता की इथल्या ओबीसींना, इथल्या शोषितांना, भटक्यांना बाबासाहेबांपासून बाजूला काढायची. त्यात अजून एक जण भर घालत होता. कोण? मंडलला विरोध करताना युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर घेऊन फिरणारे मिस्टर अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल हे ओबीसी रिझर्वेशनच्या विरोधात त्या काळात आंदोलनं चालवत होती. मंडळी, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे की बाबासाहेब म्हणाले अरे ही हातातली स्वच्छतेची कामं सोडा, हे खराटे विराटे सोडा आणि हातात पेन घ्या. केजरीवाल उभे राहतात आणि निवडणुकीचं चिन्ह जाणीवपूर्वक खराटा घेतात, ठरवून खराटा घेतात. व्यवस्थेचे वाहक काय पद्धतीनं आपल्याला मॅनिप्युलेट करतात आपल्या लक्षात येत नाही. काही लोकांना असं वाटत असेल की अरे केजरीवालचं काम फार चांगलं आहे, तर समजून घ्या दादा हो, केजरीवाल ही त्याच व्यवस्थेचा वाहक आहे. ही ठरवून पॉलिसी आहे की सरकार पक्षातही आमचाच असला पाहिजे आणि केंद्रात बसणारा विरोधी गटातही आमचाच असला पाहिजे. दोघांनी साठवलोट करून कार्यक्रम चालवायचा. या पद्धतीने सगळं चालत राहतं, आपल्या काही लक्षात येत नाही. बाबासाहेबांना तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची स्टेटमेंट तेव्हाची आणि आत्ताचीही बघा, त्या काळापासून आत्तापर्यंतची. खरं तर कुठल्याच महापुरुषाला जातीमध्ये कुपीबंद करून ठेवू नये. पण काल परवा मला वाटतंय ती कसली उत्तर सभा का सर्व सभा, त्याच्यात जरा महापुरुषांना वेगळं करण्याचा प्रयत्न झाला. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचंच नाव घेता, तुम्ही शिवाजींचं नावच घेत नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, त्यावर तुम्ही न बोललेलं बरं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर यांना माहिती असेल तर यांना हे माहिती असायला पाहिजे की महाराजांनी जे गड किल्ले बांधले त्या गड किल्ल्यात जिथे हिंदू सैनिकांची प्रार्थना स्थळ मंदिरं उभी केली तिथे मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिदी सुद्धा उभ्या केल्या होत्या. हा इतिहास आहे. पण हा इतिहास ज्यांना माहित नाही असे कॉप्या करून पास झालेले नेते जेव्हा तयार होतात ना तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा कराव्या. कारण आमचे महापुरुष कळणं लांब, ज्याला सख्खा आजा काय सांगते ते कळत नाही ते आमचं कधी ऐकणार आहे. त्याच्या आज्याचं त्यांना ऐकलं असतं तरी प्रश्न सुटले असते, पण त्याला ते कळत नाहीये. मंडळी, त्या काळापासून आतापर्यंतचा जर विचार केला तर लक्षात येतं की महापुरुषांना जातीमध्ये काय पद्धतीने विभागून ठेवलं. बघा, शिवछत्रपतींचा काळ, त्याच्या आधी अगदी खूप आधीचा काळ, आपण जरा तथागतांकडे जाऊया. शक्य कुलातले तथागतांचा विचार सम्राट अशोक घेतात आणि सम्राट अशोकांच्या लक्षात येतं की रक्तरंजित क्रांतीने काहीच होऊ शकत नाही, जग शांततेने जिंकता येऊ शकते.
त्या सम्राट अशोकाच्या काळात अष्टप्रधान मंडळाची राज्यरचना होती. तीच अष्टप्रधान मंडळाची राज्यरचना छत्रपती शिवछत्रपतींच्या काळात येते. छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान मंडळाची राज्यरचना स्वीकारतात. शिवछत्रपतींचं जातकुळ आणि अशोकांचं जातकुळ हे काही एक नाहीये, पण विचारांनी तो जोडले जातात. तर त्यानंतर जे काही सम्राट अशोकांच्या नंतर जे शिवछत्रपती येतात, शिवछत्रपतींचं पहिलं शिवस्मारक क्रांतिबा ज्योतिबा फुले शोधून काढतात. म्हणजे काल परवा राज ठाकरे म्हणले, अरे काय गरज आहे, तुम्ही शिवछत्रपतींचं नावच घेत नाही, तुम्ही फुल्यांचंच नाव घेता. हे कळलं पाहिजे. अरे जिथे संत कबीर सांगतात, गुरु गोविंद खड़े आगे लागू काके पाय, जिसने मिलाया गोविंद से वो गुरु स्वामी आहे. कळलं पाहिजे की अरे शिवरायांचं पहिलं स्मारक आणि पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले असतात. तर क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांना गुरुस्थानी बाबासाहेब मानतात. गुरु शिष्यांची परंपरा चालत 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 पुढे येते. जात कुळ कोणाचीच एक नाहीये, विचार फक्त एक आहे. क्रांतिबांना गुरु मानणारे बाबासाहेब किती असावी ती गुरु शिष्याची परंपरा. तर क्रांतिबा घर क्रमांक 395 मध्ये या देशात पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात उभी करतात. तर बाबासाहेब आपल्या गुरुला आदरांजली देताना बरोबर 395 कलमांची राज्यघटना या देशाला बहाल करतात. क्रांतिबा आपल्या हयातीत आपल्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करतात. तर बाबासाहेब आपल्या गुरुच्या जन्मशताब्दी वर्षात म्हणजेच क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचं जन्मसाल 1827, बाबासाहेब बरोबर जन्मशताब्दी वर्षात 1927 ला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करतात. क्रांतिबा आपल्या पहिल्या दत्तक मुलाचे नाव यशवंत ठेवतात. तर बाबासाहेब आपल्या पहिल्या मुलाचे नाव यशवंत ठेवतात. गुरु शिष्याची परंपरा आहे. जात कुठेच जोडलेली नाही, विचार जोडलेला आहे. हे सगळं असं असताना सुद्धा कंपार्टमेंट करण्याचा प्रयत्न कोण करतंय? जाणीवपूर्वक याला खाचा पाडण्याचा प्रयत्न कोण करतंय? आणि या प्रयत्नाला सक्सेस करण्यासाठी तुम्ही का धडपडताय? मुळात तुम्ही का मॅनिप्युलेट होता या सगळ्या गोष्टींमध्ये? आपल्याला हे का लक्षात येत नाहीये की त्यांनी मला विचारले माझी जात काय, मी म्हणाले 2 हात 2 पाय. खूप साधं गणित आहे. काय असं वेगळी गोष्ट आहे बरं जातीची आणि धर्माची? मग हे राजकारण कुठून आलं आणि का, कशासाठी? आपल्याला कळलं पाहिजे की मुळात हे राजकारण का आलं. म्हणजे जेव्हा इथं अल्टिमेटम दिले जातात काही विंडोक लोकांकडून आणि सांगितलं जातं की अरे 3 तारखेपर्यंत हे भोंगे उतरले गेले पाहिजेत, मी अल्टिमेटम देतोय तुम्हाला. दे रे दादा दे, दे दादा दे, अल्टिमेटम दे. आपण कधी विचार केलाय का याचा की अल्टिमेटम द्यायचा असेल तर त्यांनी खुशाल द्यावा, बिनधास्त द्यावा. आम्ही त्यांच्या सोबत आहोत अल्टिमेटमसाठी. पण तुम्हाला जर अल्टिमेटम द्यायचा असेल तर नॉन इश्यूजचा कशाला देता? इश्यूजवर अल्टिमेटम द्या ना. अल्टिमेटम द्यायचंय तुम्हाला. पहिली गोष्ट अल्टिमेटम देताना तुम्ही ते कुटुंब नियंत्रण कायदा असल्या बाष्कळ गप्पा बंद करा, बिलकुल बंद करा. कुठल्याही देशामध्ये लोकसंख्या वाढली हा प्रॉब्लेम अजिबात असत नाही. कुठल्याही देशामध्ये लोकसंख्या वाढ हा प्रॉब्लेम नाहीये. वाढलेल्या लोकसंख्येला तुम्ही रोजगारीचा टास्क देता की नाही हा खरा प्रॉब्लेम आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या चायनाची होती तरी सुद्धा चायना मेगा पॉवर बनू शकला. कारण चायनाने 20 ते 45 वयोगटातली जी यंगस्टर होती, जी प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन होती, त्या प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनसाठी त्यांनी खास टास्क बनवले आणि ते इम्प्लिमेंट सुद्धा केले. आज घडीला भारताची लोकसंख्या जगातली सगळ्यात तरुण लोकसंख्या आहे. 20 ते 45 वयोगटातली जी लोकसंख्या आहे ती सगळ्यात जास्त लोकसंख्या. या लोकसंख्येला एक टास्क देण्याची गरज आहे आणि तो टास्क तुम्ही म्हटला होता, तो टास्क इथं सांगितला होता. आठवतंय तुम्हाला काही भाषण? भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं कि जब हम सत्ता में आएंगे हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. हर साल. मिळाला 2 करोडचा बेरोजगार. कुणाला मिळाला? कुणालाच नाही मिळाला. आपल्याला रोजगार मिळाला नाही. आत्मनिर्भर भारताची योजना जाहीर झाली पण आत्मनिर्भर भारतची योजना कागदावरच राहिली, आपल्यापर्यंत त्याचं काहीच आलं नाही. मग जर त्या योजनेचं काहीच आलं नाही आणि अल्टिमेटम द्यायचं आहे तर आत्मनिर्भर भारत योजनेची अंमलबजावणी 3 तारखेपर्यंत करा. असा अल्टिमेटम द्यायला काही दाखल बसती होईल?
नॉन इश्यूजवर कशाला बोलता? इश्यू धरून बोला ना तुम्ही. आमचं काहीच म्हणणं नाहीये. अल्टिमेटम द्यायचंय का? अल्टिमेटम द्या इथल्या आरोग्याबद्दल, इथल्या आदिवासींचं आरोग्य, इथल्या भटक्यांचं आरोग्य, इथल्या अल्पसंख्याकांचं आरोग्य. ग्रामीण भागात कित्येक असे PHC आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, ज्या प्रायमरी हेल्थ सेंटरवर बेसिक सुविधा उपलब्ध नाहीये. एकीकडे सरकार सांगतंय की सोनोग्राफी केली पाहिजे, गरोदर बायकांची सोनोग्राफी झाली पाहिजे. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 ॲज पर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल इट इज युअर राईट. काय सांगितलंय की राज्याने काळजी घेतली पाहिजे आरोग्याची, आणि त्यासाठी दर प्रेग्नेंट बायकाला 4-5व्या महिन्यात अॅनामॉलीची सोनोग्राफी केली गेली पाहिजे. अॅनामॉली काय असते? माय बाळात काही अस्थिव्यंग नाही ना हे तपासून घ्यावे, कारण मग उशिरा तपासले तर परत अबॉर्शन पण करता येणार नाही, काहीच होणार नाही. त्यामुळे आधी केले गेले पाहिजे. कित्येक असे प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत की जिथं सोनोग्राफीचं मशीन कामच करत नाही. कित्येक असे सरकारी दवाखाने आहेत की जिथं MRIचं मशीन काम करत नाहीये. कित्येक अशी ठिकाणं आहेत की जिथं डोळे तपासणीचं मशीन अजिबात काम करत नाही. बिनधास्त सांगितलं जातं रक्तलघवी बाहेरून तपासून आणा. कट प्रॅक्टिसचा धंदा आहे सगळा. या कट प्रॅक्टिसच्या धंद्यामध्ये गोरगरिबांच्या खिशाला चाट पडते. गरज नसताना तुम्हाला रक्तलघवी तपासायला सांगितले, सोनोग्राफी करायला सांगितली जाते, एक्सरे करायला सांगितला जातो, ECG करायला सांगितला जातो. ECG, एक्सरे, सोनोग्राफी, MIR, स्कॅन मशीन याच्यातली एकही सुविधा त्या सरकारी केंद्रात नसते. राज ठाकरेंना अल्टिमेटमच द्यायचं असेल तर या विषयावर ते अल्टिमेटम का देत नसतील? जे आमचे संविधानिक राईट आहे, म्हणजे जो माणूस खरंच संविधानाने चालत असेल त्याने कॉन्स्टिट्युशनल राईटवर बोलावं ना, आम्ही सोबत आहोत. धर्मात भांडणं लावायचं कोणी सांगितलंय तुम्हाला? कॉन्स्टिट्युशनल राईटवर एकही जण बोलत नाही. दादा हो, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21A एज्युकेशन इज आवर फंडामेंटल राईट. बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण काय परिस्थिती आहे शिक्षणाची? पूर्वी एकलव्याचा अंगठा मागत होते, आता पद्धत बदलली आहे. आता अंगठा मागत नाही, आता भरमसाठ डोनेशन मागतात. हे एवढं मोठं डोनेशन गोरगरीब देऊच शकत नाही. जो देऊ शकतो तो मोठ्या शाळेत लेकरू घालू शकतो, जो देऊ शकत नाही तो गव्हर्नमेंट शाळेत जातो. गव्हर्नमेंट शाळेची काय अवस्था आहे? कुठल्या लोकप्रतिनिधीचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकतं? कुठल्या नगराध्यक्षाचं, महापौराचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकतं? कुठल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकतं? अरे हे द्या सोडून. जिल्हा परिषदेत शिकवणाऱ्या शिक्षकाचं लेकरू सुद्धा झेडपीच्या शाळेत शिकत नाही, म्हणजे त्याला सुद्धा खात्री नाहीये की झेडपीच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारलेला आहे म्हणून. अरे जर आम्हाला दर्जेदार शिक्षणच मिळत नसेल तर पिढ्या कशा घडतील आमच्या? हा राईट आहे आमचा कॉन्स्टिट्यूशनल. ज्याला बाबासाहेब कळतो ना तो इमोशनल होत नाही, तो या कॉन्स्टिट्यूशनल राईटवर बोलतो. तो मॅनिप्युलेट होत नाही. तो टू द पॉइंट सांगेल की साहेब याचं बोला याचं. पण आपण बोलत नाही. बाबासाहेबांची जयंती साजरी करताय, संविधानिक जागृत मंच, जागृती करायची आहे, चला जागृती करूया. काय असते बरं आपली परिस्थिती? इलेक्शनच्या काळात लीडर येतात आणि आपल्यातला एखादा डीलर बसतो. अशीच असते ना परिस्थिती. माय तिकडून एक लीडर येतो आणि आपल्यातला एक डीलर बसतो आणि मग सगळा समाज बसतो आणि ठरलेल्या गोष्टी असतात. बोलतात कशी माणसं? हा, माटी मुंडानं बोलावं. मग माटी मुंडी येतात बोलायला. बोलतात काय? आपल्याला काय नको साहेब, आम्हाला वैयक्तिक काही नको, आम्ही खाऊन पिऊन सुखी आहेत, देवीची कृपा आहे, सगळं कसं व्यवस्थित आहे, आम्हाला खाऊन पिऊन आम्हाला काही नकोय. मग काय पाहिजे? फक्त आमचा हा जो रस्ता आहे ना, या रस्त्याला या महापुरुषाचं नाव द्या. सुटला तुमचा प्रश्न. रस्त्याला महापुरुषाचे नाव दिले की तुमच्या आयुष्याची इति कर्तव्यताच संपली का? अरे दादा हो, हे कधी कळावं की रस्त्याला महापुरुषांचे नाव देण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांच्या रस्त्याने चालणे जास्त गरजेचे आहे, हे समजले पाहिजे. हे कधी कळावे आम्हाला? मग आम्ही काय मागतो इलेक्शन मध्ये? आम्हाला काही नको साहेब, वैयक्तिक काही नको, फक्त काय करा, हे चौकामध्ये आम्हाला हे अमक्या अमक्या महापुरुषाचा असा असा पुतळा पाहिजे. कशासाठी? बाय किती पुतळ्यांची काळजी घेता तुम्ही? जयंती तू जयंती मधल्या काळात बघता का पुतळ्यावर धूळ साचली का? काय ते काय करता? संभाजी भगत सारखा आमचा भाऊ सांगतो, भीम पुतळ्यात बंद केला बाई, सुरे रस्सा सावले बाई. भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात मंद केला बाई.
सारे खाटीक जमले गा बाई, सुरे सरसर ससावले बाई, वाटे भीमाचे घातले गा बाई, साऱ्या रक्ताच्या चिळ कांड्या बाई, ग भीम माझा रडतो गा ठाई ठाई आसवांच्या डोलीलो. कशासाठी? कोणी मतासाठी विकतो गा बाई, कोणी स्वतःसाठी विकतो गा बाई. रे भीमराजा लेकरा वासरा. फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महापुरुषांचे पुतळे उभे करून पुतळ्यात महापुरुष बंद करण्यापेक्षा जर आम्ही आमच्या पिढ्या घडवल्या आणि पिढ्यांना महापुरुषांचे विचार दिले तर जिते जागते महापुरुषांचे विचार चैतन्यशील राहतील ना आमच्यामध्ये. इसके बारे में सोच ही नाही रे. काय मागतोय आम्ही इलेक्शन मध्ये लीडरला? आमचा डीलर काय सांगतोय? डीलर सांगतो, डीलर हिप्नोट करतात बरं का, सावधान राहा. नेत्याला बोलायचं तर थेट बोलायचं. इंद्रनील दादाशी बोलायचं थेट बोलायचं. दादा डीलरला गाळा, आम्हाला थेट बोलायचं, तुमचं थेट बोलायचं. हा थेट. आपलं कसं ओपन किचन, जे शिजतं ते दिसतं. हा मध्ये नाही. ठेकेदारी बंद करून टाकायची, ठेकेदारी संपली पाहिजे सगळी. काय आहे मग? काय सांगतात ते? आम्हाला काही नको साहेब, आम्हाला काही नको. काय पाहिजे आम्हाला? स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल द्या. कशासाठी? स्मशानभूमीचा कंपाऊंड वॉल. अरे काय गरज आहे? अरे जे बाहेर असते त्याला मध्ये जाऊ वाटत नाही, आणि जे मध्ये गेलेलं असतंय ते बाहेर येऊ शकत नाही. मग कंपाऊंड वॉलचं काय करणार आहेस का तू? जिवंतपणीचे प्रश्न तुझे सुटले नाहीत, मेल्यानंतरचा कुठं विचार करतोयस? जिवंतपणीचं बघूया ना. मग काय सांगावं लागेल? जर खरंच संविधानिक अधिकारांची जागृती करायची असेल तर दादा हो, आमच्याकडे कुणी आला तर त्याला सांगावं लागेल की आम्हाला कुठल्याही रस्त्याला नाव द्यायचे नाही, पुतळे उभे करायचे का नाही आमची पिढी घडवल्यावर बघू, आणि स्मशानभूमीचा तर विचारच करू नका. जर द्यायचंच असेल काही तुम्हाला तर आमची एकच मागणी असेल दादा हो, नेते हो, आमची एकच मागणी की तुमचं लेकरू ज्या शाळेत, ज्या कॉलेजात, ज्या क्वालिटीचं एज्युकेशन घेतं त्याच क्वालिटीचं एज्युकेशन आमच्या लेकरांना मिळणार आहे का? बोल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वो कोई सोच ही नाही रहा है. हे बेसिक आहे, याच्यावर बोलतच नाही. क्रांती झाली पाहिजे, आता बदल झाला पाहिजे. मग क्रांती झाली पाहिजे ह्याला कधी आठवतंय? संडे टू संडे, सुट्टीच्या दिवशी. क्रांती अशी काळ्या कॅरी बॅग मध्ये घरी आणतोय पट्ट्या. अद्रक, कोथिंबीर, लसूण, 5 रुपयाचा सुहाना मसाला क्रांतीमध्ये, आणि क्रांती शिजत घालतोय. क्रांती असे राट 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 क्रांती शिजायला लागले. जो जो क्रांती शिजते तो परिवर्तनाच्या गप्पा. बदल झाला पाहिजे, बदल झालाच पाहिजे. एकदा का क्रांती शिजली, क्रांती पोटात गेली, हा थंड बंड थंड, मग पुस्तक अस्वस्थ मनाचे बंड. अवघड आहे सगळं. कसं व्हायचं हे? अरे दादा हो, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स फार मोठी गोष्ट आहे रे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी फार मोठे अधिकार देऊन ठेवलेत. हे अधिकार आपल्याला कधी कळणार आहेत? हे अधिकार बाबासाहेब देताना सांगताहेत की अरे रक्ताचा एकही थेंब न सांडता व्यवस्था परिवर्तनाचे एक अमोघ अस्त्र मी तुम्हाला बहाल करत आहे. हे अमोघ अस्त्र तुम्ही वापरले पाहिजे. काय आहे ते अमोघ अस्त्र? तर बाबासाहेब सांगतात रक्ताचा एकही थेंब न सांडता हे व्यवस्था परिवर्तनाचे अस्त्र म्हणजेच मतांचा अधिकार. हा मताचा अधिकार तुम्हाला सजगपणे बजावता आला पाहिजे. हा मतांचा अधिकार बजावताना कुणी आम्हाला इमोशनल करणार नाही, कुणी आम्हाला हिप्नोइट करणार नाही, कुणी आम्हाला मॅनिप्युलेट करणार नाही, हे समजले पाहिजे. आमच्या चळवळी एक्सपेरिमेंटल टूलवर आल्या पाहिजेत. इमोशनल टूलवरून एक्सपेरिमेंटल टूलवर त्या शिफ्ट करणं गरजेचं आहे. त्या जोपर्यंत शिफ्ट होत नाही तोपर्यंत प्रश्न सुटत नाही. काही लोक म्हणतील ताई हे काही कळलं नाही, जरा डोक्यावरून गेलं, तर तुम्हाला समजेल अशा भाषेत इमोशनल टूल आणि एक्सपेरिमेंटल टूल काय असतं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. काय असतं दादा हो इमोशनल आणि एक्सपेरिमेंटल टूल? बरं, मला तुमच्या सगळ्यांवर एक प्रयोग करायचा आहे. छान प्रयोग करूया आपण सगळेजण घोषणा देऊया, दणक्यात महापुरुषांच्या घोषणा देऊया. माझी विनंती असेल, मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय एका आवाजात. आपण सगळ्यांनी घोषणा द्यायच्या
सगळ्यांनी हा परिसर दणाणून गेला पाहिजे, आवाज मोठा निघाला पाहिजे. लक्षात ठेवा, जो बदमाश असेल, जो बैमान असेल, जो लाचार असेल, जो विकलेला असेल, त्याच्याच तोंडून आवाज निघणार नाही. इमानदार सगळे आवाज करतील, सगळे इमानदार घोषणा देतील. हा, माझी विनंती आहे, मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणायचंय. सगळ्यांनी घोषणा द्यायची, एका आवाजात दणक्यात घोषणा द्यायची. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं. लक्षात ठेवा, जे खासच आहे, जे इमानदार आहे, ज्याने आयुष्यात कधी बैमानी केली नाही, तो प्रत्येक जण मोठा बुलंद आवाज काढेल. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं म्हणायचंय. चला सुरुवात करूया. मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं. बाया, पोरं, म्हातारे, कोतारे, लेकरो, बाळ, तरणे, ताटे, दादा, काका, नाना, मामा, आजा, मावशा, मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं एका आवाजात दणक्यात. चला बोलूया. डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा. आता थांबा, मी काय म्हणलं की चळवळी इमोशनल वरून एक्सपेरिमेंटल वर शिफ्ट करायच्या आहेत. मी शुद्ध मराठीत काय म्हणलं, तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. मी एकदा सोडून शुद्ध मराठीत 10 वेळा काय म्हणलं, मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागे म्हणा. मी काय म्हणलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तुम्ही काय म्हणायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय असं म्हणायचं कोणी शिकवलं तुम्हाला? का म्हणालात? वाय? बरं जाऊ दे, सोडा. आता विजय असो खरंच म्हणूया. आता खरंच घोषणा देऊया. आता बिलकुल जय जयकारच करूया, दणक्यात करूया. मगाशी आवाज कमी आला. मला असं वाटतंय की इथे बसलेले सगळे इमानदार आहेत, पण आवाज का कमी येतोय कळत नाही. आवाज दणक्यात आला पाहिजे, मोठ्याने आवाज आला पाहिजे. चला आता खरंच जय जयकार करूया. आता खरंच विजय असोच्या घोषणा द्या. मी महापुरुषांची नावं घेईन, तुम्हाला विजय असोच्या घोषणा द्यायचे. एक साथ एका आवाजात सगळे म्हातारे, कोतारे, तरणे, ताटे, लेकरो, बाळ, बाया, पोरं, सगळ्यांनी एका आवाजात घोषणा द्यायच्या. बोला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, आसाराम बाबांचा. मी तुमच्या सुरुवातीच्या विजय असो म्हणण्यावर का आक्षेप घेतला, त्याचं हे कारण आहे की आमच्या चळवळी अजूनही इमोशनलच आहेत. आपण खूप इमोशनल आहोत. असं का झालं? मी सुरुवातीला का तुम्हाला विजय असो म्हणू दिलं नाही आणि नंतर आपण केलं, असं का? याचं कारण काही कळलं का तुम्हाला सायकोलॉजिकल? तर याचं कारण असं आहे की महापुरुषांची नावं घेतली की आपण इमोशनल होतो. आपल्याला हिप्नोइट केलं जातं, आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातं आणि मग आपण सैरभैर होतो. मी एवढ्या जोरात बाबासाहेबांचं म्हटलं की तुमचं रक्त सळसळायला लागलं, त्यांना तटतटायला लागल्या, मेंदू गरम व्हायला लागला, शरीरात अशी एक स्फुरण भरल्यासारखं झालं आणि तुम्ही जोशमध्ये आलात आणि जोशमध्ये होश विसरलात. मग मी दनादन 2-3 महापुरुषांची नावं घेतली. तुमचा जोश वाढला आणि मग माझ्या लक्षात आलं की आता तुम्ही पूर्णपणे माझ्या कह्यात आलात. हिप्नोइट केलं मी तुम्हाला की मी दणकने कुठलं तरी नाव घेऊन टाकते. गल्लाभरू असं थातूर मातूर नाव घेतलं की तुम्ही ते विजय असं म्हणता. इथेच तर राजकारण्यांचं भावतं. दादा हो, हेच तर टाळायचं होतं बाबासाहेबांना. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा. गणराज्य फार मोठा शब्द आहे. गणराज्याचा अर्थ काय होतो? गणराज्य म्हणजे बाबासाहेब सांगतात निव्वळ फक्त माझ्या नात्यातला आहे म्हणून मागे येऊ नका. मी म्हणतोय म्हणून मागे येऊ नका. तथागत सांगतात तुम्हाला पटलं तर स्वीकारा. तथागत सांगतायत, बाबासाहेब म्हणतायत की विचारांनी आपला आहे का जरा तपासून घ्या. विचारांनी माणूस आपला असणं फार गरजेचं आहे. त्याचा विचार जास्त महत्वाचा आहे. राजा राजाच्या पोटी नाही, राजा मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. हे तत्वज्ञान जिथं बाबासाहेब सांगतात ते बाबासाहेब असंही सांगतात की मत ही किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे.
तर बाबासाहेब म्हणतायत की अरे दादा, तुम्हाला कोणाशी भांडायची गरज नाहीये, अजिबात अरेरावी करायची गरज नाहीये, अजिबात कोणाशी तुम्हाला हुज्जत घालायची गरज नाहीये. बाबासाहेबांचा एकही असा दाखला सांगता येणार नाही की बाबासाहेब कोणाच्या अंगावर गेले, कोणाची गचोडी धरली, कोणाच्या कॉलरला हात लावला, कोणाला धक्काबुक्की केली, कोणाला शिवीगाळ केली, अजिबात नाही. बाबासाहेब एवढा सगळा लढा लढतात, पण तो लढा फक्त पेनाच्या साह्याने लढतात. ही फार मोठी गोष्ट आहे, हा फार मोठा आदर्श आहे. मग असं असताना सुद्धा आपल्याला तो आदर्श कळलाय का? मतांचा अधिकार, ती ताकद कळली आहे का? की एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे उभं राहिलं पाहिजे. या देशामध्ये हा संकल्प झाला पाहिजे की आम्हाला हा महाराष्ट्र पुरोगामी घडवायचा आहे. हा महाराष्ट्र आम्हाला सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. या महाराष्ट्राची पुरोगामी वीण उसवणार नाही यासाठी कटिबद्ध असणं ही इथल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाची जबाबदारी असेल. मग अशी वीण उसवण्याचा प्रयत्न जे लोक करताहेत ते लोक कोण आहेत ते एकदा शोधले पाहिजेत. आणि ते लोक असं करताना यात तुमचं किती हित आहे तेही तपासलं पाहिजे. मला कधी नव्हे ते विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचं मत फार पटलं. 3 दिवसापूर्वी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांचे एक स्टेटमेंट आले. त्या स्टेटमेंटमध्ये ते असं म्हणतात की महाराष्ट्र में भोंगे पर बहुत बड़ी राजनीति चल रही है, तो मैं मेरे भाजपाई दोस्तों से विनती करूंगा कि भोंगे आजकल के नहीं है, ये सालों से चलते आए हैं, और अगर निकालने भी है तो जब तुम सत्ता में थे तो क्यों नहीं निकाले, इसका पहले जवाब दो. पुढे ते असं म्हणता है कि अगर भोंगे फिर भी निकालने की सोच रहे हैं तो भाजपाई दोस्तों से मेरी विनती रहेगी कि केंद्र में तुम्हारी ही सरकार है, तो वहीं से फरमान निकालो. तो फिर ये ऐसे कोई अरे गहरे नथू खैरे लोग कोई अल्टिमेटम नहीं देंगे. मोठं स्टेटमेंट आहे. आणि पुढे ते असं म्हणता है कि मैं भाजपाई दोस्तों से और एक विनती करना चाहूंगा कि अगर भोंगे निकालने ही है तो उसकी शुरुआत जहां जहां बीजेपी की गवर्नमेंट है उन राज्यों से पहले शुरुआत करो. चांगलं स्टेटमेंट आहे. आता या स्टेटमेंटचा त्यांच्यावर किती परिणाम होतो हा भाग वेगळाच. पण दादा हो, एकीकडे संविधानिक हक्कांवरती कुणी बोलत नाहीये. जे लोक पुरोगामी भाषा करतायत त्यांना प्रहार करणं चालू आहे. जे लोक पुरोगामी विचार मांडू पाहतायत त्यांच्यावर हल्ले करणं चालू आहे. हे समजण्यासारखी आणि ही निंदनीय गोष्ट आहे की भारताच्या राजकारणामध्ये आतापर्यंत आंदोलन करणं, मोर्चे काढणं ही गोष्ट काही फार नवीन नाहीये. फार सनदशीर मार्गाने भारतात आंदोलनं झाली आहेत. म्हणजे जेव्हा लिबिया, सिरिया, इस्रायल सारख्या देशात रक्तरंजित क्रांत्या झाल्या तेव्हा भारतातला लोकांचा असंतोष मात्र कायम सनदशीर मार्गाने बाहेर पडला. परंतु एखाद्या नेत्याच्या घरात घुसण्याची, गुंडांसारखी घुसण्याची ही परंपरा कधीच भारतात नव्हती. ती गचाळ आणि घाणेरडी संस्कृती तीही पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात यावी ही अत्यंत किळसवाणी आणि लांछनास्पद गोष्ट आहे. ही गोष्ट कळली पाहिजे की अशा पद्धतीने कसे लोक वागू शकतात, की एखाद्याच्या घरात माणसं घुसतात म्हणजे काय, हा गचाळपणा कुठून येतो. आजपर्यंत आपण विचार करा, या देशाला जेवढे म्हणून पंतप्रधान लाभले त्या पंतप्रधानांची कारकीर्द आठवा. त्या पंतप्रधानांनी जी उद्घाटन केली ती उद्घाटन कशाची होती? पंतप्रधान अणुशक्ती केंद्राचं उद्घाटन करायचे, रिसर्च सेंटरचं उद्घाटन करायचे, मेडिकल कॉलेजेसचे उद्घाटन व्हायची, MIDC ची उद्घाटन व्हायची, कारखाने फॅक्टरींची उद्घाटन व्हायची. तो एक काळ होता. मागच्या 7 वर्षात उद्घाटन कशाची होतात? तर मागच्या 7 वर्षामध्ये काशी कॉरिडॉरचं उद्घाटन होतं, मठाचं उद्घाटन, मंदिराचं उद्घाटन, काय कुठली तरी मूर्ती अनावरण. म्हणजे धर्म ही गोष्ट किती हवी झाली आहे लोकांवरती, की लोकांचं जगणं सगळं दुय्यम होत चाललंय. धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही. ही गोष्ट कधी कळावी? धारेसे धारणाते धर्माः ही गोष्ट कधी इथल्या राजकारण्यांना कळावी? आणि जर हे असंच असेल की धर्मच इतकी मोठी गोष्ट आहे, धर्मच सगळ्यात सत्य आहे आणि हेच केलं गेलं पाहिजे, तर मग असा विचार करून बघा की कशाला मग पार्लमेंट पाहिजे? नको मग ती पार्लमेंटचा विचारच कशाला करताय? मग पार्लमेंटच्या ऐवजी एक मोठं मंदिरच उभं करून टाका ना, एक मंदिर उभं करून टाका.
आणि हे 543 वगैरे खासदार निवडताना असे खासदार निवडूच नका, त्याच्यापेक्षा 543 महंत पुजारी मठाधिपती निवडून टाका. जिल्ह्याला कलेक्टर नको, महंत पुजारीच असू देत. कसं चित्र दिसेल ते? कल्पना केली तरी आपण चक्रावून जातोय. पण अशाच पद्धतीची व्यवस्था आणण्याचा प्रयत्न या देशात जाणीवपूर्वक केला जातोय. या देशात जाणीवपूर्वक नॉन इश्यूज वरती चर्चा घडवून आणली जाते. शेतकऱ्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, हे सगळे प्रश्न बाजूला टाकले गेले आहेत. आणि आपण ती जुन्या काळात पिक्चर बघितला असेल कोणी, एक 5-25 वर्षापूर्वी दामिनी पिक्चर, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, थक गए हैं हम. आता टीव्ही लावला की काय दिसतंय? पत्रकार परिषद पे पत्रकार परिषद, पत्रकार परिषद पे पत्रकार परिषद, थक गए हैं हम लोग, क्या लिखेंगे हम. काय नाटक लावलंय ह्यांनी? रोज काहीतरी नाटक करत राहतात. आमचे प्रश्न कुठे आहेत? अमरावतीहून बंटी बबलीची जोडी निघते आणि ती मुंबईत पोचते. आणि काय धंदा? आणि काय तर आम्हाला हनुमान चालीस. आणि कशासाठी? तुम्ही काय हनुमान चालीसाची शिकवणी वर्ग चालू केलेत का? राजकारणाचा धंदा बंद पडलाय का? शिकवणीचा धंदा उभा केलाय का? तुमच्याकडे ऍडमिशन घेतलंय का मुख्यमंत्र्यांनी की मला शिकवा, मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे, मला चालीसा शिकवा. आणि चालीसा शिकण्याने किंवा चालीसा म्हणण्याने असे कोणते प्रश्न या देशातले सुटणार आहेत बरं? महागाईचा प्रश्न सुटणार आहे? ही सगळी गोरगरीब जनता जी मॅनिप्युलेट केली जाते, या जनतेने कधी हा विचार केलाय की होय स्वस्त धान्य दुकानातून 500 रुपयात धान्य मिळतं, पण 500 रुपयात राज्य सरकार जेव्हा स्वस्त धान्य देतं तेव्हा केंद्र सरकारच्या 1,500 रुपयाच्या गॅसवर ते शिजवावं लागतं. त्याचं काय? सोची नाही रुपये. और 1,500चा गॅस असतो का कुठं? आणि ते काय सांगतात? हमने टॉयलेट बनवाए है. और दादा पोटातच नाही तर तिकडं काय करणार? इतकी महागाई. जुन्या काळात गाणी असायची महेश दादा, चलो दीदार चलो चांद के पार चलो, नायिका म्हणायची हम है तैयार चलो, हम है तैयार. आता कसं म्हणतात ते? डिझेल पेट्रोल एकमेकांना बघून म्हणतात, चलो डिझेल चलो 100 के पार चलो, 100 के पार चलो. खाली भक्त म्हणतात सोशल मीडियावर, हम है तैयार चलो, हम है तैयार चलो. प्रश्नच विचारत नाही कोणी. जे गरजेचे प्रश्न आहेत की अरे इथला शेतीचा पोत काय होत चाललाय, कोरोनाने कंबरडं मोडलेलं आहे, नवे उद्योगधंदे उभारणी करायची आहे, MIDC प्लांट जे मोरकळीस आलेले आहेत त्याच्यावरती आम्हाला काय करायचं आहे, प्रक्रियात्मक उद्योगांचं काय चाललेलं आहे, आमचा GDP किती आहे, मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये आमचा GDP किती होता, या भारताचा विकास दर त्या काळामध्ये 6.5% होता, अचीव्ड 6.5% होता आणि टार्गेट 8%चं होतं. मग आमचे साहेब आले नवे, ते म्हणले मित्रों मैं विश्वास दिलाता 10% करेंगे हम GDPI. फेकायची बी मर्यादा असते राव, फेकायची बी. अरे ते कोहली लाजून गेला असेल जीवाला, एवढं जोरात फेकतेत का? 10% म्हणलं डायरेक्ट. दादा हो आता विचार करा, 10% सोडा, 9% सोडा, 8% सोडा, आपला मिळवलेला 6% सुद्धा सोडा, 5%, 4%, 3% नाही, 2.25% GDPI येऊन ठेपलेला आहे. 2.25%. एकेकाळी या देशाची तुलना अमेरिका, रशिया, जपान यांच्याशी होत होती. ती तुलना आता नेपाळ, ओमान, श्रीलंका या देशांशी होते. काय अवस्था करून टाकली या लोकांनी. आणि बरं ह्या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला का सांगते हे सगळं? त्याचं कारण आहे. मी तुम्हाला सांगते कारण या देशाला दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांच्या निष्क्रियतेची अधिक भीती आहे. सज्जन लोक फार निष्क्रिय झालेत, ती खरी भीती आहे. त्यामुळे ती निष्क्रियता संपावी आणि तुम्हाला काही कळावं. कारण दादा हो, मी सांगत होते सगळीकडे की भारतीय राज्यघटना बदलू शकत नाही. का बदलू शकत नाही त्याचं कारण मी असं सांगत होते की 1980 नंतर अलायन्सचं राजकारण सुरू झालेलं आहे प्रत्येक पक्षाचं. आणि अलायन्सच्या राजकारणामध्ये कुठली पार्टी अशी नाही आहे की जिला क्लिअर कट मेजॉरिटी मिळेल. परंतु मागच्या 7-8 वर्षाचा जर काळ बघितला तर आज घडीला भाजपकडे क्लिअर कट मेजॉरिटी आहे. 300 पेक्षा जास्त जागा त्यांच्याकडे पार्लमेंटमध्ये आहेत. आणि राज्यसभेत गेल्या 70 वर्षात नव्हती ती ऐतिहासिक 100चा आकडा भाजपने पार केलेला आहे.
हा जो बहुमताचा जो भस्मासूर आहे, कधी कधी बहुमताची लोकशाही सुद्धा हुकुमशाहीच असते. ती हुकुमशाही आपण सध्या अनुभवतोय की ते म्हणतील ती पूर्व दिशा. मग या सगळ्यांवर आम्ही काय केलं पाहिजे बरं? आमच्याकडे काय उपाय आहे? होय, तुमच्याकडेच उपाय आहे. काय उपाय आहे? आपल्याला पहिली मागणी करायची आहे आणि गावागावातनं यावरती जनजागरण करायचं आहे. आम्ही जो गणराज्य संघ नावाचा मंच चालवतो, या मंचावरून आम्ही ठरवून गेली 2-3 वर्ष झाली सातत्यानं गावखेड्यात लोकांना संविधानिक अधिकार काय ते कळले पाहिजेत यासाठी धडपडतोय आणि काम करतोय. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक मागणी आपल्या छोट्या पोस्ट कार्डवर एक चळवळ चालवायची आणि गावागावातनं राज्यपालांना पोस्ट कार्ड लिहायचे. राज्यपाल आपला ऐकतील की नाही हा भाग वेगळा, कारण कंगना राणावत मोठी बाई आहे, त्यांचं ऐकणं वेगळी गोष्ट आहे. आपलं ऐकतील का नाही वेगळा भाग आहे. पण आपण लिहायचं आम्हाला वी बॅन EVM, आम्हाला मशीनवर वोटिंग करायची नाही, आम्हाला बॅलेट पेपरवरची वोटिंग हवी आहे. येस 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 होय होय होय. आम्हाला बॅलेट पेपरच्या समोर, आम्हाला बॅलेट पेपरवरती आमची जी काही ही आहे आमची चळवळ, आमचं जे काही वोटिंग आहे ते बॅलेट पेपरवर झालं पाहिजे. काही बदमाश लोक असं म्हणतायत की एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये एवढी वोटिंग मोजता येणार नाही. हा सरळ सरळ खोटारडेपणा आहे. जर नोटबंदीच्या काळात एका माणसाचे 200-200, 500-500 करोड नोटा यांनी मोजले असतील तर 100 करोड वोट मोजणं काही मोठी गोष्ट नाही. अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने ही पडेंगे. हे न ठणकावून सांगायची गरज आहे. ही चळवळ सुरू करावी लागेल आणि दादा हो, ही बहुमताची हुकुमशाही सुद्धा मोडून काढावी लागेल. कारण हे लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे का कमळं कुठं उगवतात? जिथं खूप दलदल असते ना तिथं कमळं उगवतात. दलदल खूप वाढली, खूप चिखल झालाय, धर्मांधतेचा, जातीयतेचा, सगळ्या फुटीरतावादाचा हा सगळा जो चिखल आहे, हा चिखल संपवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही लोक म्हणतील की ताई आम्ही कसं करू शकू? होय, इथली बिरसा ब्रिगेड आणि बिरसा ब्रिगेडचे आमचे सगळे जवान, आमच्या सगळ्या महिला, आमचे सगळे भाऊ, तुमच्याकडून मला लक्ष अपेक्षा आहे. कारण मला खात्री आहे की ते आपणच करू शकतो, आपणच. कारण आपण लढवय्ये लोक आहोत. आदिवासींची माणसं इतकी लढवय्ये आहेत की पायाच्या 2 बोटात दगड पकडून मागच्या मागं दगड फिरकावला तर माणूस जाग्यावर आउट होईल, इतकी कला आणि इतकी ताकद आदिवासींमध्ये आहे. आम्ही नेमबाजी करणारे आहोत, आम्ही धावणारे आहोत, आमच्याकडे निशाणा आहे, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं आम्ही पाप भीरू आहोत, निष्पाप आहोत आणि इमानदार आहोत. आम्ही मॅनिप्युलेट होणारी नाही आहोत. पण पाप भीरू, निष्पाप आणि इमानदार लोकांच्या पदरात कायमच उपेक्षा पडत आली आहे. ती उपेक्षा घालवण्यासाठी तमाम आदिवासी चळवळीच्या समोरचं सगळ्यात मोठं जर आव्हान मला जे वाटतं ना दादा, की ताई आव्हान काय असेल तर आदिवासी चळवळीसमोर ना ह्या ज्या सगळ्या आदिवासींमधल्या ज्या जाती आहेत, मग आमच्यातले संथाम असतील, कोलाम असतील, मुंडा असतील, सगळे जे असतील, कातकरी असतील, सगळ्यांनी एकत्र येणं जास्त गरजेचं आहे. बुद्ध वज्जींना संदेश देताना सांगतात वरचेवर एकत्रित येत चला. एकत्रित आल्याने एक बॉन्ड तयार होतो, एक घट्ट जाणीव तयार होते. ती घट्ट जाणीव तयार होणं जास्त गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपला आवाज पार्लमेंटमध्ये उमटत नाही तोपर्यंत आपले प्रश्न मांडले जात नाहीत. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा तुमचा माणूस असला पाहिजे. वाढपी आपला असेल तर वाढ चांगली होते. यावर आपण मगाशी फार चर्चा केली की पार्लमेंटमध्ये बाहेरून व्यवस्थेला बाहेरून शिव्या देऊन व्यवस्थेचे प्रश्न सुटत नाही. व्यवस्थेला शिव्या देण्यापेक्षा प्रश्न सोडवायचे असतील तर व्यवस्थेच्या आत जाऊन ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देण्याची तयारी ठेवावी लागेल. आदिवासी चळवळीतनं नवनवीन नेतृत्व उभी करणं ही आदिवासी चळवळीची दुसरी महत्त्वाची गरज आहे की आम्हाला आमची लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करावी लागेल. आणि लिडरशिप क्वालिटी तेव्हा डेव्हलप होते जेव्हा आमचे थिंक टँक तयार होतात. ही फार चांगली गोष्ट आहे की संतोष दादासारखे लोक थिंक टँक म्हणून आपल्यासोबत आहेत. इथे आमदार इंद्रनील नाईक यांच्यासारखी दृष्टी माणसं सुद्धा आहेत की ही सगळी माणसं. कारण मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे बरं का की माझ्या लक्षातही नव्हतं, ते दादांच्या लक्षात होतं. तुम्हाला तुमच्या परस्पर म्हणजे काही माहिती नसताना
मी यशवंतराव चव्हाणमध्ये गेलेले होते, माझं एक वेगळं काम होतं आणि त्यावेळेला इंद्रनील दादा आणि काही अजून गोरमेट्यांची काही नेते, हे सगळे लोक तिथे इथले प्रश्न आणि गोरमेट्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत, ऊसतोडांच्या काय समस्या आहेत, आदिवासींचे काय प्रश्न आहेत ते घेऊन तिथे पवारसाहेबांनी या सगळ्यांच्या सोबत बसलेले होते. जी माणसं आपल्या प्रश्नांसाठी काम करतात, जी माणसं आपल्यासाठी झटतात, गरज असते अशा वेळेला त्या माणसांचे हातही बळकट करण्याची. संतोष पेद्दाम सारखे अधिकारी जेव्हा सामाजिक बांधिलकी आणि ती जाणीव ठेवून काही कार्य करायला उतरतात त्यावेळेला ही आपली नैतिक जबाबदारी असते की आपणही तितक्याच हिरिरीने त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करण्याची. तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड करणं आणि कन्स्ट्रक्टिव्ह वेनं जाणं. कारण लक्षात घ्या दादा हो की आज घडीला ज्या पोरांच्या बेरोजगार हातांना काम मिळत नाहीये आणि जी आदिवासींमधली पोरं शिकलेली आहेत, या पोरांच्या रोजगाराचे आणि नोकरीचे प्रश्न फार निर्माण झालेले आहेत. अदानी अंबानी की कृपा से हमें पर डे 1.5 GB डाटा तो मिल रहा है, लेकिन खाने को आटा नहीं है. डाटे से भी ज्यादा हमारी आटे की जरूरत है और उस पर हमें सोचना पड़ेगा. आदिवासींच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासींचे उद्योग उभे करणं हेही तितकंच गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही या दोन्हीतली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. जर राजकीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर अर्थकारण पक्क करणं, तो पाया पक्का करून घेणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात एक काळ होता की त्या काळामध्ये प्रचंड सरकारी यंत्रणा आणि सरकारी उद्योग उभे राहिले होते. आता एक काळ आहे की त्यांनी उभे केलेले सरकारी उद्योग सर्रास विकण्याचा सपाटा चालू आहे. तुमच्या हातात किती राहील माहीत नाही. सगळीकडे खाजगीकरण होत आहे. अशा काळात तुमचं भविष्य तुम्ही कसे घडवाल हा एक मोठा प्रश्न आहे. आमच्या हक्काची जमीन, आमच्या हक्काचं जंगल, आमच्या हक्काचं जल, हे जल जमीन जंगल हे तीनही आमच्या हातातनं निसटत चाललेले आहेत. गरज आहे बाबासाहेबांचा कायदा समजून घेऊन हे सगळं पुन्हा एकदा जे खऱ्या अर्थाने आदिवासींचं वैभव आहे हे आदिवासींचं वैभव पुन्हा प्राप्त करून घेण्याची आणि तो लढा अत्यंत ताकदीने उभं करण्याची. कारण आम्हाला बेरोजगार ठेवून त्यांना त्यांचं राजकीय रॉ मटेरियल निर्माण करायचं आहे. म्हणजे जी पोरं कामाला लागतील, नोकरी धंद्याला लागतील ती पोरं नेत्याच्या मागं फिरणार नाहीत. पण आज घडीला जेव्हा एखादा नेता म्हणतो की 3 तारखेच्या नंतर माझी पोरं हनुमान चालीसा लावतील, पोरं फुरफुरतात. पण पोरं विचार करत नाहीत की अरे तो आपल्याला आंदोलनात उतरवायला सांगतोय. कारण या बेरोजगार पोरांना डिस्ट्रक्टिव्ह वेला लावून जाणीवपूर्वक त्यांचं रॉ मटेरियल करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो मानस आम्हाला हाणून पाडावा लागेल. कारण अडचण अशी आहे त्यांची पोरं स्टडीमध्ये, आपली पोरं कस्टडीमध्ये. त्यांची पोरं देश विदेशात, आपली पोरं ढोल पथकात. हमने सोचा ही नाही कभी. तर आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की आमच्या लेकरांना आम्हाला शिक्षण द्यायचं आहे. धर्म नावाची गोष्ट ज्याची त्याची चौकटीच्या आत असावी. कुणी कुठल्या धर्माचं असावं किंवा नसावं, इट्स नन ऑफ माय बिझनेस. त्याच्याविषयी मला काहीच घेणं देणं नाही आहे. ज्याने त्याने आपला धर्म आपल्या चौकटीत ठेवावा. बाहेर वावरताना माणूस म्हणून वावरणं हे संविधानिक लोकशाहीच्या दृष्टिकोनाने अत्यंत गरजेचे आहे. जे लोक जाणीवपूर्वक नॉन इश्यूजवरती राजकारण करून मुद्दाम तुमचे जगण्याचे इश्यू बाजूला साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात, अशाच लोकांना साईड ट्रॅक करण्याची ही खरी वेळ आहे. ते तुम्ही करू शकता. दादा मी सरते शेवटी फक्त एक छोटासा किस्सा सांगेल आणि थांबेल. मला म्हणजे मी खूप ठिकाणी जाते, खूप ठिकाणी बोलते. मी हे सारखं तुम्हालाच का सांगते? मगापासून मी तुम्हाला राजे हो राजे हो राजे हो असं म्हणते. त्याचं कारण आहे बाबासाहेबांनी तुम्हाला राजा होण्याची मुवमेंट सांगितली. कुठं पोतराजे होण्यात समाधान मानताय? राजी व्हा. आहे की नाही? किस्सा असा आहे बघा की एक मोठा मानसशास्त्रज्ञ होता. मानसशास्त्रज्ञाला असं वाटलं की एक प्रयोग करावा. त्याने एक प्रयोग केला. प्रयोग काय केला? त्याने फार मोठं पातेलं आणलं. त्या पातेल्यात त्याने 20-25 बेडूक सोडले. पातेलो एका मोठ्या चुलीच्या भट्टीवर ठेवलं. खालून पातेल्यामध्ये जाळ लावला आणि वर
त्या पातेल्यात तो पाणी सोडत राहिला. बेडकांना खूप आनंद झाला, बेडकं खुश झाली. बेडकांना वाटलं अरे वा, आज तर मस्त स्विमिंग पूलमध्ये, दरवेळेला काय गढूळ पाण्यात असतो आपण, खडकाळ घाणेरडं पाणी, आज एकदम आपण स्विमिंग पूलमध्ये आहोत. बेडकं मजेत पोहायला लागली, आनंद व्यक्त करायला लागली. हळूहळू तो जाळ वाढायला लागला, पाणी थोडंसं कोमट झालं. बेडकांना अजूनच आनंद झाला, अरे वा पाणी कोमट आहे, छान स्टीम बाथ मिळतोय आम्हाला, फार छान आहे, स्टीम बाथ मिळतोय. बेडकं खुश झाली. पाणी अजून थोडंसं गरम झालं. बेडकांना वाटलं आज तर एकदम भारीच राव, सगळं शरीर हलकं हलकं होणार, मोकळं मोकळं होणार, मस्त आपल्याला आंघोळ घडते, छान पाणी आहे. पाणी अजून गरम झालं. बेडकांना जरा बरं वाटलं, पण नंतर पाणी थोडं कडक व्हायला लागलं. आता मात्र बेडकं जरा अस्वस्थ झाली. बेडकांनी लगेचच पाण्याच्या टेम्परेचरसोबत आपल्या बॉडीचं टेम्परेचर ॲडजस्ट करायला सुरुवात केली. काही वेळाने पाणी अजून कडक झालं. बेडकांनी अजून एकदा मोठी इच्छाशक्ती एकवटली आणि त्या पाण्याच्या टेम्परेचरसोबत आपलं टेम्परेचर ते ॲडजस्ट आणि कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करायला लागली. ते कॉम्प्रोमाइज करत राहिली. पाणी जास्तच कडक झालं, इतकं कडक झालं की पाण्याचा उत्कलन बिंदू आला. पाणी उकळायला लागलं. जसंही पाणी उकळायला लागलं ना, तेव्हा मात्र बेडकांना फारच अस्वस्थ झालं. आता बेडकांची ॲडजस्ट करण्याची ताकद कमी पडायला लागली आणि एक एक बेडूक आपले पाय ताठ करत उलटा पडायला लागला आणि बेडकं मृत्युमुखी पडली. आता मानसशास्त्रज्ञ प्रश्न विचारतोय, बेडकं का मेली? बेडकांच्या मृत्यूचे कारण काय? तर काही जण म्हणतील ताई ती बेडकं पाण्यात नव्हती टाकायला पाहिजे. काही जण म्हणतील ताई ती बेडकं ते जाळ खालून लावायला नाही पाहिजे होता. काही जण म्हणतील नाही ताई पण ती बेडकांना जरा बाहेर पडता आलं नसेल. मानसशास्त्रज्ञ उत्तर देतोय, ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतोय, बेडकं मेली त्याला महत्त्वाचं कारण हे आहे की जेव्हा पहिला चटका बसला, पहली बार जब खतरे की घंटी बजी थी, तेव्हाच बेडकांनी कमआउट करण्याचा निर्णय घ्यायचा होता. तेव्हा बेडकं ॲडजस्ट करत राहिली, तेव्हा बेडकं कॉम्प्रोमाइज करत राहिली आणि त्यामुळे झालं काय, बेडकं कॉम्प्रोमाइज करत राहिली आणि बेडकांनी कमआउट करण्यासाठीची सगळी एनर्जी कॉम्प्रोमाइज करण्यामध्येच घालवली. कमआउट करण्याला एनर्जी शिल्लक राहिली नाही. जर पहिल्या क्षणाला जर त्यांनी कमआउट करण्याचा डिसिजन घेतला असता तर कदाचित बेडकं जगली असती. माझ्या तमाम आदिवासी भावंडांनो, माझ्या तमाम गोरमाटी भावंडांनो, माझ्या तमाम आंबेडकरी चळवळी आणि फुले, शाहू, बाबासाहेब, शिवछत्रपती बिरसा मुंडाचा विचार घेऊन पुढे जाणाऱ्या भावंडांनो, खतरे की घंटी बज चुकी है, खतरे की घंटी बज चुकी है और यही सही समय है कमआउट करने का. जय भीम बॉईज, नो कॉम्प्रोमाइज हा नवा मंत्र आता जपावा लागेल आम्हाला. हे लक्षात ठेवावं लागेल की जे लोक धर्माची भाषा करतात, जे लोक जातीची भाषा करतात, अशा लोकांपासून आपल्याला आत्तापासूनच बाजूला व्हायचंय. विकासाची भाषा करणारे, महापुरुषांचा विचार सांगणारे, पुरोगामित्वाची भाषा करणारे अशी माणसं आता हेरून काढावी लागतील आणि जात आणि धर्माच्या नावावर रंगारंगांचं राजकारण करणारी लोक खड्यासारखी बाजूला फेकावी लागतील. आदिवासी चळवळीमध्ये नवनेतृत्व डेव्हलप करताना थिंक टँक उभं करणं, ह्या थिंक टँकने सुद्धा हा विचार करण्याची गरज आहे की आमचा बेस हा जात आणि धर्मावर नाही, तर आमचा बेस हा विचारांवरती उभा राहिला पाहिजे. दादा हो, मी एवढं सगळं सांगते म्हणजे मला फार मोठा पुरस्कार मिळेल असा अजिबात नाही. उलट माझे दुश्मनच जास्त तयार होते. मी एवढं सगळं सांगते म्हटल्यावर काही जण म्हणतात तुला काय गरज पडली या लोकांना शानं करायची. पण तुकोबाराय म्हणतात, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे की जे जग बुडतंय त्याला आपण सांगितलं पाहिजे म्हणून हे सांगते. हे सांगताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून कुणाचाही अवमान झाला असेल, तर अशा सगळ्या आयोजकांची, सगळ्या संयोजकांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबरे फार असतात, कुठून ऐकवत असतात. अशा सगळ्यांची यापैकी एकाचीही मी माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर थांबणार.
कारण बोलून शब्द बदलायला मी काही नारायण राणे आणि अण्णा हजारे नाही, मी सुषमा अंधारे आहे. माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम आहे. ते ठाम राहत आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय बिरसा.